हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 18 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. एक नाही तर अनेक. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या दिवशी चक्क सखीने सगळी प्रॉपर्टी सरकारच्या नावावर केली. पॉवर ऑफ अटॉर्नीच्या पेपर्सवर सह्या केल्या. त्यामुळे सरकारला अत्यानंद झाला. तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा, सगळ्यात आनंदाचा क्षण होता तो. पण आपल्या गौतमने कमाल केली आहे. गौतमने असं काही केलं आहे जे अजून कोणालाच माहीत नाही आहे, पण पुढे त्याचा खुलासा होणार आहे. मग नेमकं घडलं आहे तरी काय? तर फ्रेंड्स, जेव्हा सखी या पॉवर ऑफ अटॉर्नीच्या पेपर्सवर सह्या करत होती तेव्हा सखी पेन आणायला विसरली आणि मग गौतमने लगेच तिला पेन काढून दिला. फ्रेंड्स, गौतमची तरी इच्छा नाही आहे की सखीने या कागदपत्रांवर सही करावी आणि सरकारच्या नावावर प्रॉपर्टी करावी. मग गौतमने लगेच एकदम इन्स्टंट पेन कसा काढून दिला? तर कदाचित हा पेन म्हणजे मॅजिक इंकवाला पेन आहे. आणि मॅजिक इंकचा जो पेन असतो त्याने काहीही लिहिलं तर 24 तासानंतर ती इंक, ती शाई उडून जाते. म्हणजे सखीने सरकारसमोर या पेपर्सवर सह्या केल्या. सरकारला असं वाटलं की सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली आहे, पण कदाचित 24 तासानंतर ही सही गायब होऊन जाईल आणि या पेपर्सला कचऱ्या एवढं सुद्धा मोल राहणार नाही. प्रॉपर्टी सरकारच्या नावावर होणार नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार सखीला म्हणते, सखी मला हे मदर्स डे, आईचा दिवस हे सगळं काही पटत नाही, कारण आई कुठे काय करते? फ्रेंड्स, सरकारच्या तोंडून हे ऐकल्यावर तुम्हाला संजनाची आठवण नक्की येईल यात शंका नाही. आणि मग सरकार म्हणते, अगं सखी, आई सगळं आपल्या मुलांसाठी करते हे मला मान्य आहे, पण आई हे आपलं कर्तव्य म्हणून करत असते. त्यासाठी तिला थँक्यू म्हणण्याची किंवा हा दिवस सेलिब्रेट करण्याची गरज नसते. तर सखी म्हणते, आई असं नाही आहे, आईचं हे कर्तव्य नसतं. मला मान्य आहे की आई जे काही करते त्याचा खूप मोठेपणा करावा, खूप गवगवा करावा अशी काही गरज नाही आहे. शेवटी प्रत्येक आई ही आपल्या मुलावर, आपल्या बाळावर खूप प्रेम करत असते आणि त्याच्यासाठीच सगळं करते. पण आई ही अशी एकमेव व्यक्ती या जगात आहे जिच्यामुळे बाळ या जगात जन्माला येतं, जिच्यामुळे बाळ या जगात जगायचं कसं ते शिकतं. आई अशी व्यक्ती आहे, जेव्हा रस्ता संपतो ना तेव्हा स्वतःच्या बाळाचा हात धरून, बोट धरून त्याला रस्ता दाखवते. आई अशी एकमेव व्यक्ती आहे, जेव्हा संपूर्ण जगात अंधार होतो पण आई सूर्य बनते आणि आपल्या बाळाला रस्ता दाखवते. आई अशी एकमेव व्यक्ती आहे, जेव्हा बाळाला ठेच लागली ना की त्याच्या तोंडून पहिला शब्द आई निघतो, कारण त्याला माहीत असतं की या जगात माझ्या आईशिवाय मला कोणीच या संकटातून सावरू शकत नाही. हे ऐकून सगळे खूप इमोशनल होतात. सरकार, नंदा आणि घरातील सगळ्यांना पटतं की सखी खरंच किती छान बोलतीये. आणि मग सखी सरकारला म्हणते, आई आज मी खूप नशिबान समजते स्वतःला की माझी आई आज माझ्याबरोबर आहे. पण हे सगळं बोलत असताना सखीला कान्हाची आठवण येत नाही, कारण या सगळ्याचं क्रेडिट कान्हालाच जातं. कान्हाने सरकारचं खरं सत्य समोर आणलं म्हणून सखीची खरी आई तिच्यासमोर आहे असं तिला वाटतंय. पण सखीला काही कान्हाची आठवण येत नाही आणि ती सरकारचेच गोडवे गात बसते. आई तू अशी, आई तू तशी, मी खूप नशिबवान आहे, तू माझ्याबरोबर आहे. आणि मग सरकारसुद्धा सखीला घट्ट मिठी मारते. सखीला तर आनंद होतो, पण सरकार मनातल्या मनात विचार करते, बस कर तुझी भाषणबाजी, हा ड्रामा बंद कर आणि सगळी प्रॉपर्टी लवकर माझ्या नावावर कर, त्यासाठी मी थांबली आहे. आणि मग नंदा म्हणते, वा सखी, काय भारी बोललीस ग तू. आज जर का भाषण स्पर्धा असती ना तर तुलाच प्राईज मिळालं असतं. हे ऐकून सगळे हसू लागतात. आणि मग परशुराम विचारतो, सखी आज मदर्स डेला तू तुझ्या आईला काय गिफ्ट देणार आहेस? तेवढ्यात मीनाक्षी म्हणते, जे काही असेल ते स्पेशल असेल. तर उर्मिला सांगते, मला माहिती आहे काय देणार आहे, पण जर सखीने काही वेगळा विचार केला तर मला तोंडावर पडायचं नाही आहे, म्हणून मी नाही सांगणार. सखी हसू लागते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही सगळे? मी सगळ्यांना आधीच सांगितलं आहे की आज मी आईला काय गिफ्ट देणार आहे. आज जे आईचं आहे ते मी आईला परत देणार आहे, तिच्या नावावर करणार आहे, सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करणार आहे. हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो. नंदाचे सुद्धा डोळे मोठे मोठे होतात, पण गौतमला मात्र राग आलेला असतो, कारण त्याला माहिती आहे ही सखीची खरी आई तेजस्विनी नाही आहे, तर ही सरकार आहे.
आणि मग सखी ही सरकारला म्हणते, पण प्रॉपर्टी तुझ्या नावावर करण्याआधी मला आणखीन एक काम करायचं आहे. सरकार तिच्याकडे आश्चर्याने पाहते, तर सखी म्हणते, मला तुला ओवाळायचं आहे. सरकार विचारते कशासाठी, तर सखी म्हणते, नाही आई, आज मला तुला ओवाळायचं आहे, तू काही बोलू नको, मला ओवाळू दे. सरकार म्हणते ठीक आहे. वेदू ही सखीला ओवाळण्याचं ताट आणून देते आणि मग सखी ही सरकारला ओवाळणार. सगळ्यात आधी ती अंगठी हातात घेते आणि अंगठीने सरकारला ओवाळणार. इतक्यात सखीला कान्हाची आठवण येते. सखी थांबते. तिला आठवतं की तिला साधं ओवाळायचं कसं हे सुद्धा माहीत नव्हतं. चाळीत असताना कान्हाने तिला शिकवलं होतं की कसं ओवाळायचं. हे सगळं तिला आठवतं. हा सीन खरंच खूप भारी होता. सखीला साधं अंगठीने कसं ओवाळायचं ते सुद्धा माहीत नव्हतं आणि कान्हाने तिला सगळं शिकवलं होतं. सखीला हा सगळा प्रसंग आठवतो आणि तिचा पुतळा बनतो. ती जागेवर स्तब्ध उभी राहते. सरकार विचार करते, ओ माय गॉड, काय झालं हिला? हिचा असा पुतळा काय झालाय? आता काय प्रॉब्लेम आला आहे? अगं बाई, लवकर कर ना सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मी अजून वाट नाही पाहू शकत, असा विचार सरकार करते. नंदासुद्धा घाबरते. पण सखी मात्र कान्हाच्या आठवणीतच गुंग झालेली असते. तेवढ्यात परशुराम तिला आवाज देतो, काय झालं सखी? सखी म्हणते, नाही नाही, काही नाही. आणि मग सखी सरकारला ओवाळते. त्यानंतर सखी ही सरकारची मनोभावे पूजा करते. खरंच सखीसाठी सरकार आता देवच बनली आहे. सरकारला सखी ओवाळत असताना घरातील सगळे खुश असतात, इमोशनल होतात. पण गौतमला मात्र खूप राग येतो आणि तो चिडून तेथून निघून जातो. सखीने हे पाहिलेलं नसतं आणि सखी सरकारला ओवाळत असते. गौतम हा आपल्या घरातील देवळात येतो आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडून म्हणतो, बाप्पा, मला खूप त्रास होतोय. सखी जे काही करते ना ते अतिशय चुकीचं करतेय. हे सगळं माझ्या वहिनीचं, तेजस्विनी वहिनीचं आहे. पण त्यावर ही सरकार आपला हक्क सांगते आणि आज जर सखीने सगळं तिच्या नावावर केलं ना तर सगळं काही संपून जाईल. देवा, तुझा कसला हा न्याय रे? आणि जर हाच तुझा न्याय असेल ना तर मग तुझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. जर तू खरंच असशील ना तर चमत्कार कर देवा, काहीतरी चमत्कार कर आणि हे सगळं घडू देऊ नको. आणि मग त्याच वेळेस एक अतिशय सुंदर असं देवाचं भजन बॅकग्राऊंडमध्ये प्ले होतं आणि आपल्यासमोर येते खरी तेजस्विनी. खरी तेजस्विनी, तिचा चेहरा दिसत नाही, तर तिच्या हातात एक काठी असते आणि ती चालत येत असते. गौतमचं म्हणणं देवाने ऐकलेलं असतं आणि चमत्कार घडवलेला असतो. खरी तेजस्विनी ही ज्या घरी आहे, आपण 2 एपिसोडपूर्वी पाहिलं होतं की एक बाई आहे गरीब आणि तिचं एक लहानसं बाळ आहे. तेथे आहे आपली खरी तेजस्विनी. आणि ही खरी तेजस्विनी तेथे एक छोटासा गोल आरसा असतो. या आरशासमोर येते. या आरशावर साईबाबांचा छोटासा फोटोसुद्धा लावलेला असतो. तेजस्विनी या आरशासमोर येते आणि मग आपल्याला तेजस्विनी दिसते. फ्रेंड्स, खरंच तेजस्विनी एवढ्या मोठ्या दरीतून खाली पडली आहे ना की ती जबरदस्त जखमी झाली आहे. तिच्या चेहऱ्यावर खूप साऱ्या जखमा आहेत. तिच्या मानेवर खूप मोठी जखम आहे. तिच्या हातांवर खूप मोठी जखम आहे. आणि आपलं हे रूप पाहून, स्वतःला पाहून, साईबाबांचा फोटो पाहून तेजस्विनी ढसाढसा रडू लागते आणि विचारते, बाबा, का वाचवलं मला? सांगा ना, का वाचवलं मला? फ्रेंड्स, हा सीन पाहून तुमच्या अंगावरसुद्धा शहारे येतील, डोळ्यात पाणी येईल, यात शंका नाही. तेजस्विनी म्हणते, बाबा सांगा, का वाचवलं तुम्ही मला? मला जगवायचंच होतं तर एवढं मोठं दुःख मला का दिलं? 12 वर्षांपासून ज्या सोनेरी क्षणांसाठी, सुखांच्या क्षणांसाठी मी तरसले होते, अगदी काही दिवसच ते क्षण मला अनुभवता आले आणि मला मग मृत्यूच्या तावडीत जावं लागलं. पण तेथूनसुद्धा तुम्ही मला वाचवलं आणि मला या अवस्थेत आणून ठेवलं आहे. पण मी आता जगून तरी काय करू? साईबाबा, मला घेऊन जा. मला नाही जगायचं आहे, नाही राहायचं या जगामध्ये, असं म्हणून तेजस्विनी ढसाढसा रडू लागते. ओक्साबोक्शी ती रडत असते आणि तिची अवस्था खूप बिकट असल्यामुळे तिला या गोष्टीचा त्रास होतो आणि अचानक तिला चक्कर येते आणि तेजस्विनी ही जागच्या जागी खाली कोसळते. फ्रेंड्स, खरंच तेजस्विनीकडे पाहावलंसुद्धा जात नाही आहे, इतकी जास्त जखमी ती झाली आहे आणि तिला कोणताच इलाजसुद्धा मिळालेला नाही आहे. तिची अवस्था पाहून तुम्हालासुद्धा खूप वाईट वाटेल. आणि इकडे सखीने सरकारला ओवाळलेलं असतं. सखीच्या हातात प्रॉपर्टीचे पेपर्स असतात आणि तेवढ्यात गौतम देवाची प्रार्थना करून परत येतो. या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करण्यासाठी सखी या फाईलमध्ये पेन पाहते, पण तिला काही पेन सापडत नाही आणि सखी म्हणते, आई, मी पेन विसरले.
आणि तेवढ्यात गौतम हा लगेच आपल्या खिशातून पेन काढतो आणि म्हणतो, सखी हा घे पेन. फ्रेंड्स, हाच खूप मोठा प्रश्न आहे की गौतमची तरी इच्छा नाही आहे की सखीने या पेपर्सवर सह्या कराव्यात. मग गौतमने सखीला हा पेन का दिला? तर कदाचित हाच मोठा ट्विस्ट असणार आहे. हा मॅजिक इंकवाला पेन असू शकतो, जादुई शाईचा पेन असू शकतो, जी शाई काही ठराविक वेळानंतर हवेत उडून जाते आणि लिहिलेलं सगळं गायब होतं. गौतम हा पेन पुढे करतो. सखी पेन हातात घेते आणि म्हणते, थँक्यू काका. पण गौतम पेन सोडायला काही तयार होत नाही. सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. सरकार, गौतम, परशुराम, मीनाक्षी, उर्मिला सगळे गौतमकडे आश्चर्याने पाहतात. पण गौतम काही पेन सोडत नाही. सखी पेन घेण्याचा आणखीन ताकदीने प्रयत्न करते, पण गौतम पेन सोडायला तयारच नसतो. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात, गौतम असं काय करतोय? आणि मग सखी मागे वळून पाहते आणि म्हणते, काका पेन सोड. तेव्हा कुठे गौतम पेन सोडतो. सरकारचा जीव भांड्यात पडतो की या गौतमने आणखीन काही धिंगाणा नाही केला. आणि मग सखी ही सरकारकडे पाहते आणि म्हणते, काय मग मिसेस तेजस्विनी कामत, तुम्ही कामत एम्पायरची राणी बनायला तयार आहात का? सरकारला अत्यानंद झालेला असतो. नाचू की काय असं तिला वाटतं, पण सरकार नाचत नाही. तेजस्विनीसारखी साळसूतपणाचा आव आणते. नंदाच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत असतो. घरातील सगळे खूप खुश असतात, फक्त गौतम खुश नसतो. आणि मग सखी म्हणते, आई आता मी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतेय. आणि मग सखी या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करते. आणि जेव्हा सखी सह्या करत असते ना, तेव्हा खरंच सरकारच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात. सरकारच्या डोळ्यात पाणी येतं. मागील 12 वर्षांपासून या क्षणासाठी सरकार जगत होती. तिने कित्येकांचे जीव घेतले, कित्येकांना त्रास दिला, कित्येकांचा छळ केला, काय काय नाही केलं या क्षणासाठी. आणि शेवटी तो क्षण येतो. सखी या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करते. सरकार डोळे बंद करते. हा क्षण अनुभवते. सखीने पेपर्सवर सह्या केलेल्या असतात, सरकारने डोळे बंद केलेले असतात. आणि इकडे खरी तेजस्विनी ही सुद्धा डोळे बंद करून बेशुद्ध झालेली असते, जमिनीवर पडलेली असते. तेवढ्यात ही बाई आपल्या लहान बाळाला घेऊन तेथे येते आणि म्हणते, ताई काय झालं तुम्हाला? ताई उठा. पण तेजस्विनी बेशुद्धच असते. आणि इकडे सखी ही सरकारला म्हणते, काय झालं आई? सरकार डोळे उघडते. ती काहीच बोलत नाही. सखी तिच्या हातात हे प्रॉपर्टीचे पेपर्स देते. सरकार हे पेपर्स पाहून खूप खुश असते. नंदाला सुद्धा आनंद होतो. गौतम मात्र चिडलेला असतो. आणि इकडे ही बाई आपल्या लहान बाळाला घेऊन तेजस्विनीजवळ खाली बसते आणि ताई ताई अशी हाक मारते. पण या लहान बाळाचे पाय तेजस्विनीच्या तोंडाला, मानेला लागतात. आणि त्याच वेळेस साईबाबा चमत्कार करतात. या लहानशा बाळाच्या स्पर्शाने तेजस्विनी शुद्धीवर येते, तिला जाग येते. आणि इकडे सखी सरकारच्या हातात हे प्रॉपर्टीचे पेपर्स देते. सरकार सखीकडे एकटक पाहतच राहते. तिला खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे साईबाबा चमत्कार करतात. तेजस्विनी ही शुद्धीवर येते आणि सरकारचा आनंद गगनात मावत नसतो. सरकार हे पेपर्स उघडून पाहते. या पेपर्सवर सखीने सह्या केल्या आहेत, त्यामुळे सरकारला खूप आनंद होतो. आणि इकडे तेजस्विनी शुद्धीत येते. या लहानशा बाळाकडे पाहते आणि तिला समजतं की साईबाबांनी कोणत्या तरी उद्देशानेच आपल्याला जगवलेलं आहे. आणि सरकार या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर हात फिरवते. तिला आनंद साजरा करायचा असतो, परंतु सखीसमोर ती जास्त काही करू शकत नाही आणि गप्प बसते. आणि इकडे हे छोटंसं बाळ रडत असतं आणि चक्क ते सरकारचं बोट आपल्या हातात पकडतं. त्यामुळे या बाळाच्या आईला सुद्धा आश्चर्य वाटतं, साईबाबा आपली लीला करत असतात. सरकारच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. इकडे तेजस्विनी जखमी अवस्थेत असते. आणि मग या दोघी एका फ्रेममध्ये येतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा आवडेल यात शंका नाही. थोड्या वेळाने रात्र होते आणि जान्हवी ही गरमागरम दळणाचा डबा घेऊन आपल्या घराकडे जात असते. तेवढ्यात किरण तिला रस्त्यात अडवतो आणि विचारतो, काय जान्हवी मॅडम, कुठे चालला आहात? द्या डबा इकडे. तर जान्हवी म्हणते, मग देणारच आहे, तुला काय वाटलं? एवढा हट्टाकट्टा बॉयफ्रेंड पहिलवान असताना हा डबा काय मी घेणार आहे का? किरण खुश होतो आणि जान्हवी त्याच्या हातात हा डबा देते. तर हा गरमागरम पिठाचा दळणाचा डबा असतो, त्यामुळे तो गरम असतो. त्यामुळे या किरणला चांगले चटके बसतात. किरण म्हणतो, अरे सांगायचं ना आधी, किती चटके बसताय आणि आधीच एवढं उकडतंय. तर जान्हवी म्हणते, उकडतंय ना एवढं, मग एवढं टाय सूट बूट घालून यायची काही गरज होती का? आणि ती किरणच्या गळ्यातील हा टाय सैल करते. तर किरण म्हणतो, वाह किती भारी वाटतंय.
थंड वाऱ्याची झुळूक यावी असं वाटतंय. जान्हवी म्हणते, बस झाली तुझी नाटकं आता. किरण म्हणतो, मला आहे ना असं वाटतंय, असं वाटतंय, असं म्हणून किरण चक्क जान्हवीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. तर जान्हवी म्हणते, ओ किरण साहेब, आपण रस्त्यावर आहोत, एवढं तरी भान ठेवा. तर किरण विचारतो, आता तू एवढ्या घाईघाईने कुठे चालली आहेस? सखीला भेटायला. हे ऐकून जान्हवीला खूप राग येतो आणि जान्हवीला आठवतं की जेव्हा ती शेवटच्या वेळेस सखीला भेटायला गेली होती तेव्हा सखी तिच्यावर किती चिडली होती आणि तिला ठणकावून सांगितलं होतं, यानंतर मी माझ्या आईबद्दल काहीही वेडं वाकडं ऐकून घेणार नाही. जान्हवी दुःखी होऊन तेथून निघून गेली होती. जान्हवीला हे सगळं आठवतं. जान्हवी किरणच्या हातातून डब्बा घेते आणि जाऊ लागते. किरण विचारतो, काय झालं? तर जान्हवी सांगते, तू त्या सखीचं नाव कशाला काढलं? त्या सखीचा मला खूप राग आलाय. ती सखी माझ्याशी भांडली आहे. किरण विचारतो, काय? सखी तुझ्याशी भांडली? माझा तर विश्वासच बसत नाही. का भांडली पण? जान्हवी मग झालेला सगळा प्रकार सांगते. मी त्या सखीला एवढंच म्हटलं, तुझ्या घरात जी बाई आहे ती तुझी आई आहे की नाही हे कन्फर्म करून घे. तर माझ्यावरच ओरडली. मला खूप राग आलाय तिचा. म्हणजे मी चांगलं करायला गेले आणि माझ्यावरच चिडली, माझा अपमान केला. मला काय घेणं देणं आहे? ती तुझी खरी आई असो नसो, मला काय करायचं आहे? असं म्हणून जान्हवी खूप चिडते. किरण तिला समजावून सांगतो, जान्हवी, यात सखीची काहीच चूक नाही आहे. त्या सरकारने ती सरकार असल्याचे सगळे पुरावे मिटवलेत. एवढंच नाही तर तिने तिच्या डोळ्यांचा रंगसुद्धा कायमचा बदलून घेतला आहे. हे ऐकून जान्हवीला मोठा धक्काच बसतो. किरण सांगतो, त्यामुळे सखीसमोर तिचं सत्य कसं आणायचं ना तेच आम्हाला कळत नाही आहे. तिने सखीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात पूर्णपणे आंधळं केलं आहे. जान्हवीला सुद्धा हे पटतं आणि जान्हवी म्हणते, पण सखीसमोर सत्य आणण्यासाठी काही करावं लागेल ना, तिला काहीतरी सांगावं लागेल. पण जाऊ दे, तिला सांगूनसुद्धा काही फायदा नाही आहे, कारण ती कोणावर विश्वासच ठेवत नाही. तिचा फक्त तिच्या आईवरच विश्वास आहे. तर किरण म्हणतो, हो ना, कबीरसमोरसुद्धा हाच प्रश्न आहे आणि त्यामुळेच कबीरने ठरवलं आहे की राघव काकांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी त्या सरकारला एक्सपोज करायचं. त्यासाठीच आम्ही पुरावे शोधायचं ठरवलं आहे. जान्हवी, तुला एखादी असं आठवतं आहे का जे आपण मिस करतोय, म्हणजे एखादी लिंक ज्यामुळे आपल्याला मोठा पुरावा मिळू शकतो? जान्हवी विचार करते आणि तेवढ्यात तिला आठवतं की जेव्हा जान्हवी आणि किरणला त्या सरकारच्या डिटेक्टिव्हने किडनॅप केलं होतं तेव्हा त्यांच्या पाठीमागे एका लोकल ट्रेनचा आवाज येत होता आणि जान्हवी म्हणाली होती, हे आपल्याला ट्रेनच्या ट्रॅकवर झोपवता की काय? आणि जान्हवी ही लगेच किरणला सांगते, किरण, तुला आठवतंय का आपल्याला त्या माणसाने किडनॅप केलं होतं आणि कबीर किर्लोस्करबद्दल तो आपल्याला विचारत होता? किरण म्हणतो, हो. जान्हवी त्याला सांगते आणि मग त्यानंतर थोड्याच दिवसात सरकारने कबीरला एक्सपोज केलं. याचा अर्थ तो माणूस सरकारचाच होता. किरण म्हणतो, बरोबर आहे तुझं. जान्हवी त्याला समजावून सांगते आणि त्याने आपल्याला अशा ठिकाणी ठेवलं होतं जेथे लोकल ट्रेनचा आवाज येत होता. आता आपल्या डोळ्यांवर पट्टी असल्यामुळे आपलं ठिकाण कळलं नाही, पण आपण ते शोधून काढू शकतो. आणि जर तो सरकारचा माणूस असेल आणि आपण त्याला पकडलं तर आपल्याला सरकारविरुद्ध एखादा पुरावा सापडू शकतो. हे ऐकून किरण खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा जान्हवी, तू तर खूपच हुशार आहे. काय भारी आयडिया दिलीस तू, एक नंबर. आय लव्ह यू, आय लव्ह यू. हे ऐकून जान्हवी खूप लाजते आणि म्हणते, ओ किरण साहेब, रस्त्यावर आहोत आपण. तर किरण म्हणतो, रस्त्यावर पण आय लव्ह यू. जान्हवी हसते आणि डबा घेऊन तेथून घरी निघून जाते. आणि मग किरण विचार करतो, ही भारी आयडिया आहे. त्या माणसाला शोधलं ना तर सरकारविरुद्ध पुरावा नक्कीच सापडेल. आणि किरण आपला प्लॅन बनवतो आणि मग असा सीन येतो ज्याचा विचार तुम्ही कधी केला नसेल. फ्रेंड्स, या मालिकेत जेव्हापासून ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांची एंट्री झाली आहे, प्रत्येकाच्या मनात हाच समज होता की आपल्याला त्यांची लावणी पाहायला मिळाली पाहिजे. आणि शेवटी तो सीन आलाय. सरकार आणि नंदा या दोघी सरकारच्या रूममध्ये असतात. सरकार मस्त दारू पीत बसलेली असते आणि नंदा ही मला पिरतीच्या झुल्यावर झुलवा या सुप्रसिद्ध लावणीवर बैठकीची लावणी सादर करत असते. आणि सरकार दारू पीत पीत नंदाची ही लावणी एन्जॉय करत असते. आणि कितीही वय झालं तरीसुद्धा कलाकार हा कलाकारच असतो. आणि तुम्हाला नंदाच्या या अदा, तिची ही बैठकीची लावणी पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. तुम्हाला ही लावणी खूप आवडेल. हा लावणी डान्स खूप आवडेल, यात शंका नाही. सरकारसुद्धा दारू पीत पीत हे एन्जॉय करत असते. म्हणजे एक आई ही लावणी सादर करते आणि तिची मुलगी दारू पीत पीत ही लावणी एन्जॉय करते. हा सीन खरंच खूप भारी आहे. आणि मग नंदाची लावणी पूर्ण होते. तिच्या अदा खरंच पाहण्यासारख्या असतात. आणि मग सरकार म्हणते, वा वा वा,
तुला घर सोडून इतकी वर्ष झालीत आई, पण तुझ्यामधली ही कला काही गेलेली नाहीये, उलट तू अजून भारी लावणी सादर केलीस. तर नंदा हसू लागते आणि म्हणते, जे रक्तात असतं ना ते माणूस असं सहजासहजी विसरत नाही. सरकार म्हणते, एकदम खरं बोलतीयेस. आणि मग सरकार ही खूप खुश असते, दारू पित असते. त्यामुळे नंदा विचारते, काय झालं, आज तू खूप खुश दिसतीये. तर सरकार म्हणते, काय प्रश्न विचारतेस तू? अगं, या क्षणासाठी मागील 11-12 वर्ष मी वाट पाहत होते. जर मी असं म्हणाले ना की मी प्रत्येक क्षण श्वास घेतला फक्त हा क्षण पाहण्यासाठी, हा क्षण जगण्यासाठी, तर ते चुकीचं नसेल. मी हे करण्यासाठी, त्या सखीच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही मिळवण्यासाठी काय काय केलंय ना, याचा तू विचारसुद्धा करू शकत नाही. नंदा म्हणते, खरंय बाई, तू खूप मेहनत केली आहे आणि तुला तुझ्या मेहनतीचं फळ मिळालंय आणि आता मला माझ्या मेहनतीचं फळ मिळायला पाहिजे. चल, अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, काढ माझा हिस्सा. तर सरकार म्हणते, अगं एवढी घाई काय आहे, मला हा आनंदाचा क्षण जगू दे, करेल मी तुझ्या नावावर प्रॉपर्टी. नंदा चिडून म्हणते, ए मनस्विनी, मला आहे ना तुझे सगळे छक्के पंजे माहिती आहे. चल लवकर कर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर, नाहीतर मी त्या सखीला तुझं सगळं सत्य सांगेल. तर सरकार म्हणते, अगं आई, एवढी घाई करून फायदा नाही आहे. तसं पण तू खूप पोहोचलेली आहे. तुला माहिती आहे ना, अति तेथे माती. त्यामुळे जास्त घाई करू नये, नाहीतर सगळं आपल्या हातात येऊनसुद्धा आपल्या हातातून निघून जाईल. थोडा वेळ थांब, मी तुझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी नक्की करेल, तुला तुझा हिस्सा मिळेल, तू टेन्शन घेऊ नको. पण त्याच्या आधी मला अनेक कामं करायची आहेत. नंदा चिडून म्हणते, पण त्या काम करता करता माझा खेळ खल्लास करू नको, नाहीतर मी सुद्धा 12 गावचं पाणी प्यायली आहे. मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. मी त्या सखीला तुझं सगळं सत्य सांगेल. सरकारला कसलीच भीती वाटत नसते. सरकार मस्त दारू पित असते आणि मग नंदासुद्धा दारू पिते. सरकार विचारते, कशी आहे, आवडली का? तर नंदा सांगते, गावठीची चव नाही. सरकार म्हणते, एक्सपेक्टेड, मला वाटलंच होतं तुला आवडायची नाही. सरकार उभी राहते आणि नंदाला ठणकावून सांगते, तसं पण आता आपण दोघी एकाच टीममध्ये आहोत, त्यामुळे तू काळजी करू नको. आपण दोघींनी एकमेकांविरुद्ध भांडायचं नाहीये, तर त्या सखीविरुद्ध आपण कटकारस्थानं करायची आणि हे सगळं मिळवायचं. मी तुला तुझा हिस्सा देईल, तू काळजी करू नकोस. तर नंदा म्हणते, पण ज्या दिवशी त्या सखीला तुझं सत्य कळेल, त्या दिवशी तिला खूप मोठा धक्का बसेल, कारण त्या पोरीने तुझ्यावर मनापासून विश्वास ठेवलाय की तू तिची आई आहेस. पण तिला ज्या दिवशी हे सत्य कळेल की तू मनस्विनी आहेस, तू तिला फसवलंय, ती बिचारी पोरगी खूप दुःखी होईल आणि मग ती तुझ्याविरुद्ध आपले सगळे अस्त्रशस्त्र वापरणार, तुला नक्कीच हरवण्याचा प्रयत्न करणार. सरकार म्हणते, ती माझ्याविरुद्ध काही करण्यासाठी जगायला तर पाहिजे. हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसतो. नंदा विचारते, काय करणार आहेस तू? तर सरकार सांगते, मी त्या सखीला जिवंत सोडणार नाहीये. मी उद्याच असं काहीतरी करणार ज्यामुळे सखी ही ढगात जाईल. हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसतो. म्हणजे सरकारने खूपच खतरनाक प्लॅन बनवलाय. तसं पण आता सखीची प्रॉपर्टी नावावर झाल्यानंतर सरकारला सखीची गरज नाहीये. सखी तिच्यासाठी धोकाच आहे आणि आता सखीला मारायचं सरकारने ठरवलंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकानंतर एक जबरदस्त सीन होते. सगळ्यात आधी तर गौतमने जे मॅजिक पेन वापरलं तो सीन खूप भारी होता. आणि मग नंदाची बैठकीतली लावणी, ही लावणी पाहून तर डोळ्याचे पारणेच फिटले. एवढं मात्र नक्की, हा सीनसुद्धा खूप भारी होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचे पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठे मोठे ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही सखीला म्हणेल, सखी माझं एक काम करते का? तू मार्केटमध्ये जा आणि राघवची एक फोटो फ्रेम बनवून आण, आपल्याला वर्षश्राद्धाला लागेल. सखी म्हणेल, ठीक आहे आई, मी जाते. म्हणजे सरकारने जाणून बुजून सखीला पाठवलंय आणि नक्कीच तेथे मारेकरी असतील असंच वाटतंय. त्यानंतर सखी ही आपली गाडी घेऊन रस्त्याने जात असेल, परंतु ती अतिशय बेदरकारपणे गाडी चालवत असेल. रस्त्यात जे कोणी येईल त्याला उडून देऊ की काय, असा तिचा गाडीचा स्पीड असेल. आणि त्याच वेळेस एका मोटरसायकलला तिच्या गाडीची धडक होणार. हा माणूस खाली पडणार,
त्याच्या हातापायाला खूप लागलेलं असेल. सखी घाबरून गाडीच्या बाहेर येईल आणि जेव्हा ती या व्यक्तीजवळ येणार तेव्हा तिला जबर धक्का बसेल, कारण ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून चक्क कान्हा असेल. म्हणजे सखीने कान्हालाच उडवलंय, सखीने कान्हाचा अपघात केलाय. मग कान्हा या अपघातात वाचणार की त्याचाही जीव जाणार, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त एकच गोष्ट कळत नाही, सखी अब्जोपती, कान्हा अब्जोपती, तरी हे दोघे स्वतःच गाडीचं ड्रायव्हिंग का करतात? यांच्याकडे ड्रायव्हर, बॉडीगार्ड असं काहीच का नाही आहे? सखी ही खूप घाबरली आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.